नमस्कार मित्रांनो. आज आपण एक फायर अलार्म बनवणार आहोत आणि तो फायर अलार्म जो आहे ना, त्याला कुठलाही इलेक्ट्रॉनिक सेन्सर म्हणजे इन्फ्रारेड सेन्सर किंवा स्मोक डिटेक्टर असं काही कुठलाही इलेक्ट्रॉनिक सेन्सर वापरणार नाही आहोत आणि त्याला कुठलंही कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रॉनिक सर्किट नाहीये. तर फायर अलार्म बनवण्यासाठी लागणार आपल्याला साहित्य आहे एक बाय मेटॅलिक स्ट्रीप. ही जी स्ट्रीप आहे या स्ट्रीपमध्ये तुम्हाला दिसतंय या बाजूला अशी एक बेंड झालेली एक स्ट्रीप आहे. ही जी बेंड झालेली स्ट्रीप आहे ना, ही आहे बाय मेटॅलिक स्ट्रीप. या स्ट्रीपमध्ये दोन प्रकारचे मेटल एकमेकांना जोडलेले असतात. उदाहरणार्थ स्टील आणि ब्रास किंवा कॉपर आणि आयर्न अशा प्रकारचे दोन प्रकारचे मेटल एकत्र जोडून बेंड केलेले असतात आणि या बाजूला एक स्ट्रेटवे लावलेली कॉपरची वायर आहे. ठीक आहे. तर हा जो बायोमेटॅलिक स्ट्रीप जी आहे, या बायोमेटॅलिक स्ट्रीपचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे बायोमेटल असतं, प्रत्येक मेटलचं जे हीट दिल्यानंतर होणारं एक्सपान्शन असतं ते एक्सपान्शन वेगवेगळं असतं आणि याला हीट दिल्यानंतर ही बायोमेटॅलिक स्ट्रीप एक्सपांड झाल्यामुळे आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये मेटल्स वापरल्यामुळे ती बेंड होते आणि ती बेंड झाल्यामुळे शेजारच्या या वायरला जी आहे ती चिकटते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण होतं आणि आपला अलार्म वाजायला लागतो. तर हे जी बायोमेटल स्ट्रीप आहे ही आपल्याला पूर्वीच्या काळी ज्या ट्यूबलाईट होत्या त्या ट्यूबलाईटमध्ये स्टार्टर नावाचा एक पार्ट असायचा. त्या स्टार्टरच्या डबीमध्ये आतल्या भागामध्ये ही बायोमेटल स्ट्रीप आपल्याला मिळते आणि जुन्या बाजारात अजूनही स्टार्टर उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्थात अलार्म. फायर अलार्मसाठी अलार्म. तर आपण एक बझर घेतलेला आहे, साधारण 20 ते 25 रुपयाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपल्याला व्हिज्युअलही दिसावं फायर आग लागलेली आहे म्हणून, तर त्याच्यासाठी एक आपण LED वापरलेला आहे. हा लाल LED आहे आणि हा LED जो असतो त्याला 3 व्होल्ट पॉवर सप्लाय लागतो. तर आपण जो पॉवर सप्लाय देणार आहोत तो 9 व्होल्टचा आहे. त्याच्यामुळं मी काय केलंय की याला 3च व्होल्ट मिळावं म्हणून मध्ये एक छोटासा रेजिस्टर लावलेला आहे. हा 470 ओमचा रेजिस्टर लावलेला आहे. इथे छोटासा रेजिस्टर लावलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे बॅटरी. हे सगळं चालवण्यासाठी बॅटरी ही 9 व्होल्टची बॅटरी आहे आणि ह्या बॅटरीला जोडण्यासाठी हा बॅटरीचा होल्डर आहे की जो आपण याला असा जोडू शकतो. हा होल्डर सुद्धा जुनी जी बॅटरी असते या बॅटरीचा हा वरचा जो पार्ट आहे, हा वरचा पार्ट काढला की ही बॅटरी होल्डर आपल्याला मिळू शकते. ही जुनी बॅटरी फेकून न देता त्याचा वरचा भाग जर काढून घेतला आपण तर त्याचा आपल्याला बॅटरीचा होल्डर म्हणून वापर करता येतो. आता हे मटेरियल जे आहे, हे सगळं साहित्य आहे, हे साहित्याची जोडणी कशी करायची ते पाहूयात. आणि ही जोडणीचा इथं डायग्राम दिलेला आहे, याचं सर्किट कसं बनवायचं आहे ते डायग्राम दिलेला आहे. तर ही आहे बायोमेटॅलिक स्ट्रीप. इथे आहे ती बायोमेटॅलिक स्ट्रीपची 2 टोकं. त्यातलं एक टोक जे आहे ते बॅटरीच्या निगेटिव्हला आपण जोडलेलं आहे. हा बॅटरीचा निगेटिव्ह आहे. तर इथं बॅटरीच्या निगेटिव्हला आपण जोडूयात. बॅटरीच्या निगेटिव्हला जोडलेला आहे. आता बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे तो LED आणि बझर या दोन्हीच्या पॉझिटिव्हला जोडलेला आहे. तर LEDचा हा पॉझिटिव्ह आणि हा बझरचा हा पॉझिटिव्ह, हे दोन्ही आपण एकमेकांना जोडूयात. पॉझिटिव्ह नेहमी लाल वायर असते, जनरली लाल वायर असते पॉझिटिव्हची आणि ब्लॅक वायर जी असते ती निगेटिव्हची असते. तर हे दोन्ही आपण एकत्र जोडूयात. आणि बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे तो इथे जोडूया त्याला. ठीक आहे, झालं. आणि आता राहिला हा बायोमेटल स्ट्रीपचा एक वायर राहिलेली आहे. ती वायर कुठे आपल्याला जोडायची आता पहा तुम्ही, याच्या निगेटिव्हला, बझरच्या निगेटिव्हला.
आपलं हे सर्किट पूर्ण झालेलं आहे जोडून. बघा परत एकदा आपण बघूयात. बायोमेटॅलिक स्ट्रीपचं एक टोक आहे ते बझरच्या आणि एलईडीच्या निगेटिव्हला आहे, पॉझिटिव्हला आहे, आणि एक याचं बॅटरीचं एक निगेटिव्ह टोक जे आहे ते याच्या स्ट्रीपला आहे, बायोमेट्रिक स्ट्रीपला आहे. ओके, आता आपण हे सगळं जे मटेरियल हे तयार झालेलं आहे एखाद्या छोट्याशा बॉक्समध्ये बसूयात आणि मग प्रयोग करून बघूयात फायर अलार्म आपला काम करतो की नाही ते. तर आता हे सगळं बॉक्समध्ये बसवलेलं आहे. इथे आपला हा जो बायोमेट्रिक स्ट्रीप आहे बाहेर ठेवलेली आहे, हा अलार्म आणि हा व्हिज्युअल अलार्म म्हणजे काय एलईडी. तर आपण आता इथे बघूयात. इथे हा लायटर आहे, लायटरनी आग लागते. वाव, किती मस्त अलार्म वाजतोय बघा आणि दिसतोय छान. तुम्हाला आजचा हा प्रयोग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.